नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. माथाडी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. हमाल कामगार संघटनेचा धुळ्यात महामोर्चा. धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. शासकीय धान्य गोदामातील थेट वाहतुकीचे व दार पोचचे काम मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे धान्य गोदामात सुविधा पुरविण्यासह शेतकऱ्यांकडील मजुरी वाढ पणन संचालक यांच्या आदेशाप्रमाणे करण्यात यावी. यासह हमाल कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाराम कोडेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला असून मोर्चात हमाल कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हमाल माथाडी महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोदामांची हमाल आमच्या विविध मागण्या करताना या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे. पहिला प्रश्न, शेतकऱ्याकडची हमाली आमची गेल्या 10-12 महिन्यापासून करार संपलेला आहे, फक्त त्याची मजुरी अजून वाढेल नाही. डिलिव्हरी मजुरी वाढीची 5% आणि 5% मजुरी कुठं पुरती. दुसरी गोष्ट, धान्य गोडाऊनचं जे काम आहे हे निम काम आमच्या हमालाचं चाललं गेलेलं आहे. कारण तिने डायरेक्ट वाहतूक केल्यामुळे आमच्या हमालाला का त्या ठिकाणी काम राहिलेलं नाही. म्हणून ते देखील काम आमच्या हमालाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे. दुसरी गोष्ट अशी का जे खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे, मोराणे पळे सागरी या ठिकाणचे खाजगी बाजार झालेले. या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही, त्याला माथाडी कायदा नाही, त्याला संरक्षण नाही, त्याला भावाचं काही हे नाही. म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेले. म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे की माथाडी कायदा लागले पाहिजे. त्या ठिकाणी आमची हमाल मापणी महिला कामगार घेतले पाहिजेत, ह्या आमची मागणी आहे. परंतु हे येडीच्या कातड्याचं सरकार, याची व्यापारीच्या पाठीमागे पळणारं सरकार आहे, या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही या ठिकाणी आज धुळे जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे.